परभणीत कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी, रोहयोच्या आठवणींना उजाळा। परभणी, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती, कृषी दिन आज परभणी शहरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। शहरात असलेल्या वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर जयंती उत्सव समिती आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा पार पडला। दुष्काळातील तो धाडसी निर्णय। 1 जुलै 1913 रोजी जन्मलेल्या वसंतराव नाईक यांनी 1972च्या ऐतिहासिक दुष्काळात महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व दिले। माझ्या शेतकरी बांधवांच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळालेच पाहिजे, या जिद्दीतून त्यांनी रोजगार हमी योजना रोहयो सुरू केली। पुढे याच योजनेचे मॉडेल केंद्र सरकारने स्वीकारून देशभरात मनरेगा कायदा लागू केला। शेती, जलसंधारण आणि श्वेत क्रांतीमधील त्यांचे योगदान आजही मार्गदर्शक मानले जाते। मान्यवरांची उपस्थिती। या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व विविध संस्थांमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। मुख्य कार्यक्रमात जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक कैलास चव्हाण सर, प्रमुख पाहुणे उपमहापौर गणेशराव देशमुख, प्राध्यापक बबन पवार सर, बंजारा ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शप व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष इंजिनियर रामदास आढे, शुभम जाधव, राजेश जाधव, राजू पवार, सुनील पवार, अशोक जाधव, कैलास चव्हाण, रेणुकाताई राठोड, शीतल पवार, शिवराम बापू जाधव यांच्यासह संपूर्ण समिती व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही स्वर्गीय वसंतरावजी नाईक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची आज 113वी जयंतीच्या निमित्ताने आम्ही ते सगळे बंजारा बांधव जमलेलो आहोत। माझ्याबरोबर डॉक्टर इथल्या परभणी शहरातले नामांकित डॉक्टर रमेशजी राठोड आहेत आणि सगळी आमची वसंतराव नाईक जयंतीच्या निमित्ताची सर्व टीम, आमची कार्यकारिणी तिथे जमलेली आहे। आणि विषय असा आहे की वसंतराव नाईकांनी 11.5 वर्ष ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला आणि एवढा प्रदीर्घ मुख्यमंत्री राहणारा महाराष्ट्राला एकमेव मुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्राला स्वयंपूर्ण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारा एकमेव नेता आहे। MIDC म्हणजे महाराष्ट्रात पहिली MIDC वसंतराव नाईक साहेबांनी आणलेले। महाराष्ट्रात मग रोजगार हमी योजना असेल, फूड फॉर वर्क असेल, अनेक गोरगरिबाच्या कल्याणकारी सगळ्या योजना स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी राबवलेल्या आहेत। असा दुर्गामी नेता या महाराष्ट्राला मिळालं, त्याच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही अभिवादन करण्यासाठी ते सगळे जमलो आहोत। एवढेच मी ते सांगू इच्छितो। खऱ्या अर्थानं जयंती साजरी करण्याचा जो हेतू आहे, नाईक साहेबाला आज 113वी जयंती आहे आणि नाईक साहेबाचं जे कार्य आहे या जयंतीच्या निमित्तानं उजाळा व्हावा आणि लहानातल्या लहान विद्यार्थ्यापासून तर मोठ्यातल्या मोठ्या जनतेपर्यंत त्यांच्या कार्याचा लोखाजोखा हा कळावा व त्याच्यातून एक नवी दिशा मिळावी। आज नाईक साहेबाचा जर विचार केला तर तब्बल 11.5 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी राबवलेलं आहे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आजही नाईक साहेबांच्या सर्व शासकीय योजना त्यांच्याच वेगवेगळे नावं बदलून राबवल्या जात आहेत। छोट्यात छोटी जर विचार केला तर ग्रामपंचायतपासून पंचायत समिती झालं, ग्रामपंचायत झालं, पंचायत राज, जिल्हा परिषद झालं, ह्या सगळ्या रोजगार हमी योजना, या सर्व वेगवेगळ्या सिंचनाच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून आजही पूर्ण भारतामध्ये वेगवेगळे शासन आले, वेगवेगळ्या सरकार बदलल्या, सत्ता बदलल्या, परंतु नाईक साहेबाच्या सर्व योजना तशाच्या तशा आजही नाव बदलून का होईना त्या चालू आहेत। हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्र राज्याचे महानायक माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब यांची आज 113वी जयंती आणि त्यांचे कार्यकुशलता, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची सचोटी जर पाहिली तर आजच्या राजकारणाची त्यांची कुठंही म्हणजे बरोबरी होऊ शकत नाही। वसंतराव नाईक हे प्रामाणिक नेते होते। वसंतराव नाईक हे लहान सहान गोर गरीब लोकांचे वाली होते। वाली ज्याला प्रत्येक समाज, प्रत्येक गोष्टी असं जातीवाद करणं किंवा असं कुठल्याही गोष्टी या वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झाल्या नाही आणि जर झाल्या असती तर सलग 11 वर्ष मुख्यमंत्री म्हणून नाईक साहेब राहिले नसते। बस ठीक आहे, त्यांच्या या इथून पुढे 114वी जयंती आणखीन उत्साहात आणि चांगली परभणी साजरी हो एवढी अपेक्षा आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची आज 113वी जयंती निमित्त मी महाराष्ट्रातील जनतेना
माझ्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या बंजारा समाजाच्या वतीनं मी सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देते. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विकासाचे महानायक कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांनी अनेक काम केलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये प्रचंड कामाची यादी त्यांची आहे. तिथं सांगणंही बी तेवढं कमी पडेल एवढे त्यांचे काम आहे. दुष्काळाच्या काळामध्ये त्यांनी नव्या विहिरी, तळं, बांधारे यांनी असे अनेक कामं त्यांनी केलेत. गोरगरीब हरित क्रांतीचे जनक म्हणून आज त्यांना 1 तारखेला त्यांची जयंती साजरी केल्या जातो. पण एका गोष्टीची आम्हाला खंत वाटते की जेव्हा महाराष्ट्र शासनाचे बोर्ड लागतात, आज हरित क्रांती म्हणून नाईक साहेबाच्या नावाने ओळखल्या जातो, पण नाईक साहेबाचा फोटो त्या बोर्डावर कधीच दिसत नाहीये. या गोष्टीचं आम्हाला फार दुःख वाटते. एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि